अपडेट। विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी महायुतीचा एक प्राथमिक फॉर्म्युला समोर आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळावर प्राथमिक चर्चेला सुरुवात सुद्धा झाली आहे। सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून संबंधित विधान परिषद जागेवर दावा केला जातोय आणि मग या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 12 तर शिवसेनेच्या वाट्याला 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। काही जागांसाठी भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अदलाबदल होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी महायुतीचा हा असा प्राथमिक फॉर्म्युला समोर आलेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळावर प्राथमिक चर्चेला सुद्धा सुरुवात झाली आहे। तर विधान परिषदेच्या 5 जागांवर शिवसेनेने दावा केलेला आहे। त्या 5 जागांवर शिवसेनेचेच आमदार होते म्हणून जागांवर दावा केला जातोय। अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत। ठाणे, नाशिक, हिंगोली, संभाजीनगर आणि यवतमाळच्या जागेवर हा दावा केला जातोय। 5 जागांवर शिवसेनेने दावा केलाय। ठाणे, नाशिक, हिंगोली, संभाजीनगर, यवतमाळवर हा दावा केला जातोय। विधान परिषदेच्या 5 जागांवर शिवसेनेने दावा केलाय, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील। आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची सुद्धा आक्रमक रणनीती पाहायला मिळते, कारण की 17 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघांमध्ये शिवसेना उमेदवार देणार आहे। 7 मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असावेत याची सध्या चाचपणी सुरू आहे। विजयाचं गणित जुळवणारा उमेदवार शिवसेनेकडून निवडला जाणार आहे। शिवसेनेचे निवडणूक रणनीतिकार निवडणुकीच्या तयारीला सुद्धा लागलेत। जळगाव आणि रायगडसह शिवसेनेला ठाणे, नाशिक, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे। त्या 7 मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असावेत, कोण असायला पाहिजेत याची सध्या चाचपणी सुरू आहे।